2 दिवसापूर्वी बारामती शहरामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली होती. आपण बघितलं की आचार्य कुटुंबातील ओंकार आचार्य हे आपल्या वडिलांना फळे आणण्यासाठी बारामती शहरामध्ये गेले होते आणि आपण पाहतोय या बाजूनी जी श्री छत्रपती संभाजी महाराज पूल आहे या दिशेने हे ओंकार आचार्य येतो आपल्या 2 लहान मुलींना घेऊन येत होते. आणि हा जे आपण माझ्या पाठीमागं पाहताय हा खंडोबानगर शहरातील महात्मा फुले चौक आहे आणि या चौकामधून ते पास होत असताना एक डंपरच्या चाकाखाली येऊन त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. या अपघातामध्ये त्यांच्याबरोबर 2 लहान मुली देखील होत्या आणि आपण बघितलंय की अपघात झाल्यानंतर ओंकार आचार्य यांचा अर्धा शरीराचा भाग हा चाकाखाली असताना देखील माझ्या मुलींना कडे आपण पहा त्यांना दवाखान्यात ने असा आक्रोश ते करीत होते, परंतु याला यश आले नाही. दवाखान्यात नेण्यापूर्वीच या दोन्ही लहान मुलींचा मृत्यू झाला होता आणि ओंकार आचार्य यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला. या तिघांच्या मृत्यूनंतर जे 1 महिनाभर उपचार घेत होते दवाखान्यामध्ये आणि शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. राजेंद्र आचार्य म्हणजे वडील होते ते आणि त्यांना फळे आणण्यासाठी जे त्यांचा मुलगा होता आचार्य हा बारामतीला गेला होता आणि या तिघांच्या धक्क्याने वडिलांचा देखील यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आपण या चौघांच्या मृत्यूनंतर बारामती प्रशासनाला जाग आलेली आहे. आपण बघितलंय की या बाजूला काल जी येथील स्थानिक रहिवाशांनी आंदोलन केल्यानंतर आपण बघतोय की आता वाहनांचा वेग कमी होण्यासाठी स्पीड ब्रेकर बसवण्यात आलेले आहेत. आणि ही जी माझ्या पाठीमाग आपण पाहताल तर हा पुण्याकडे जाणारा रस्ता आहे आणि हा जे आपण बघताल हा कसबा आणि फलटणकडे जाणारा रस्ता आहे. आणि मी जे आता उभा आहे हा आपण पाहिलं तर हा बारामतीकडून येत असताना याच दिशेने भरधाव वेगाने हा ट्रक येत होता आणि डाव्या बाजूने ओंकार आचार्य आपल्या 2 लहान मुलींना घेऊन येत असताना याच ठिकाणी त्यांचा चिरडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आणि अशा घटनेनंतर काल बारामती प्रशासनाने 14 अवजड वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि नंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे. पोलीस प्रशासन देखील आता चौकामध्ये वाहतुकीचे नियम हे समजून सांगत आहेत. आपल्याबरोबर जी आहेत हे सर्व खंडोबानगर येथील रहिवासी आहेत. आपण त्यांना विचारू की पोलीस प्रशासनाला आचार्य कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर जाग आली. हे पहिलंच झालं असतं तर हे कुटुंब वाचलं असतं. नक्कीच हे पहिलं झालं असतं ते कुटुंब ही दुर्दैवी घटना घडली नसती. कारण की जी घटना घडली त्या कुटुंबातील 4 व्यक्ती दगावलेल्या आहेत. त्यांच्या सर्वांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. आधीच जर इथे चौकामध्ये स्पीड ब्रेकर वगैरे हे झालेलं असतं काही यंत्रणा तर नक्कीच ही घटना घडली नसती. काल प्रशासनाने चौकात 3ही बाजूने स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले त्यानंतर त्यांनी हे स्पीड ब्रेकर हे टाकले आहेत. नक्कीच हे आज जे घडलंय त्याला आळा तरी बसेल ह्यानी. मला सांगा की पूर्वीचे रस्ते तुम्हाला माहित होते, आताचे रस्ते कसे आहेत आणि पूर्वीचे रस्ते कसे होते, यात अजून काय बदल केला पाहिजे? पूर्वीचे रस्ते बारीक होते तर वाहनं चांगली चालत होती. आता जे रस्ते वाढलेत त्याच्यामुळे वाहनं दम खात नाहीत. त्या दनादन त्यांना समोरल्या गाड्या आलेल्या सुद्धा कळत नाही. म्हणजे लहान वाहनांचा ते विचार करत नाहीत. काही जण असं म्हणतात की जे अवजड वाहन आहेत टिपर हायवा याच्यावर परप्रांतीय जे चालक त्यांना म्हणजे परवाना नसताना देखील ते वाहन चालवतात आणि म्हणून हे अपघात घडतात. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ना. आज एवढं कारस्थान झालंय म्हणजे कशामुळे झालंय ती काय तुमचं काय म्हणणं आहे? एकंदरीत आपण बघतोय की जे अपघाताचे प्रमाणाचं वाढ दिवसेंदिवस वाढतच चालली. त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. ओव्हरलोड चालतंय आणि परप्रांतीय तुम्ही म्हणाला आता तसं त्यांच्याकडे परवाना नाही वाहन चालकाचा, त्यांना अनुभव नाही आणि हायवाचा ते गाडी आहे ना अंदाजावर चालल्या जाते. त्यांना कुठं ते अंदाज आणि त्यांना त्या इकडच्या बाजूचं लेफ्ट साईडचं काही दिसत नाही. तिथं त्यांना किन्नर असावा अवजड वाहनांना आणि दिवसा नसूच नाही. कारण इथंच तुम्ही बघते की पाठीमागं सातव शाळा आहे. लहान मुलं शाळेत येतात जातात 2-3 टाइम. तर इथं कंटिन्युअसली पोलीस असावा. शहरामध्ये वेगवेगळे असे विविध चौक आहेत
अशा चौकांमध्ये पोलीस असावा अशी यांची मागणी आहे. तुमचा काय सल्ला राहील? सदर बारामतीचा विकास होत असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक कर्मचारी असावा आणि अवजड जी वाहतूक आहे बारामतीत चालणारी तिचं एक रात्रीचं टाइम असावं. ओव्हरलोड वाहणारी वाहनं हा एक टाइम असावं. काय झालंय ह्याला कुठलाही टाइम नाही, कुठलंही बंधन नाहीये. त्यामुळं ज्यावेळेस शाळेचा टाइम असतो त्या शाळेच्या टायमिंग मध्ये अवजड वाहतं अत्यंत वेगाने चालत असतात आणि कृपया करून सर्व सिग्नल बसावेत पूर्ण शहरात आणि प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस हे उभे राहावेत आणि वाहतूक पोलिसांची संख्या शहरात वाढवावी ही एवढी विनंती करतो. आणि सर्व खंडोबानगरच्या वतीने आचार्य कुटुंबाच्या यांना श्रद्धांजली वाहतो. तुम्ही काय सांगाल की एकंदरीत दिवसेंदिवस आपण बघतोय की एक काही जण म्हणतात की स्पीड ब्रेकर असले पाहिजेत, काही जण म्हणतात की स्पीड ब्रेकर नसले पाहिजेत. मग जर प्रत्येक गावात आणि प्रत्येक वस्तीवर स्पीड ब्रेकर जर बसवायचं झालं तर आपण बघितलंय की BKBN हा रस्ता, या रस्त्यावर किमान 183 स्पीड ब्रेकर आहेत. मग त्या रस्त्याने जायचं का नको असा देखील वाहन चालकांना प्रश्न पडतो. पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर की जसं की ह्याला सर्व प्रशासन जबाबदार आहे. महत्वाचं तुम्हाला जे तुम्ही बोलले आता स्पीड ब्रेकरची गरज आहे, तर हायवेच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणं गरजेचं आहे. पण तुम्ही ज्या ठिकाणी आता बघताय, तुम्ही स्वतः बघताय वाहतूक किती काय, त्या ठिकाणी जर 2 चिमुकल्यांचा जीव आणि त्याचा बापाचा जर जीव जात असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे? बरोबर. आपण जर विचार केला तर ही घटना अशी घडली की बाबा तिथं स्पीड ब्रेकर नाहीये. इथं 10 वर्षापासून समस्त खंडोबानगर मधले युवक पूर्ण युवक वर्ग सगळे असतालचे पदाधिकारी आम्ही मागणी करतोय, पण झोपलेलं प्रशासन आहे. माझी माननीय दादांना पण विनंती असेल त्यांनी पण थोडं इथं लक्ष घालावं आणि इथं काम आता काल पण आम्ही इथं आंदोलनाला बसलोय, पण इथं किती स्पीड ब्रेकर बसवले तुम्ही बघा, तीनच झालेत. काल रात्री यांनी गावाही दिली की संपूर्ण रस्ता आम्ही स्पीड ब्रेकर करू आणि आमची मागणी जर आज इथं स्पीड ब्रेकरचं काम नाही झालं तर आम्ही उद्या प्रशासनाला स्पीड ब्रेकर देऊ ही मी ते सांगू इच्छितो. तर आपण बघितलंय की एकंदरीत आता बारामतीकरांना देखील वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. आपण पाहिलंय की राज्यात नव्हे अशी बारामतीचा विकास करण्याचं ध्येय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलं असताना बारामती मधील शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील रस्ते देखील मोठे झालेले आहेत, चकाचक झालेले आहेत. मग चकाचक रस्ते झाल्यानंतर आपले वाहन भरधाव वेगाने चालवायचे का? मग ते वाहन चालकाने देखील शिस्त पाळणं गरजेचं आहे. आणि या रस्त्यावर आपण ठिकठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज असली पाहिजेत. गावकऱ्यांचं म्हणणं असतं किंवा ग्रामस्थांचं म्हणणं असतं. वाहन चालकांनी जर वाहतुकीचे नियम पाळले तर हे अपघात होणार नाहीत. आणि आपण बघितलंय की 2 दिवसापूर्वी या अपघातामध्ये आचार्य कुटुंबातील अपघातामध्ये 3घांचा मृत्यू झाला आणि धक्क्यानंतर वडील राजेंद्र आचार्य यांचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली. तर मी तर म्हणतो यापूर्वीच बारामतीच्या प्रशासनाने जी काय इथून पुढे देखील ज्या काही त्रुटी राहिल्या असतील ते दूर करणं गरजेचं आहे. आणि प्रशासनाने बारामतीच्या नागरिकांना देखील वाहतुकीचे नियमांचे पालन केलं पाहिजेत हे पोलीस प्रशासनानं सांगणं गरजेचं आहे.